आज आहे संकष्टी. आज संकष्टी म्हटलं की नैवेद्य हा आलाच. आता बापांना नैवेद्य काय दाखवायचा? तर मोदक तर दाखवतेच. पण म्हटलं थोडंसं मोदकाऐवजी काहीतरी वेगळं करून दाखवूया. त्यासाठी मग काय केलं? नारळ तो असतोच आपल्या घरात. नारळ घेतला आणि सारणच तयार केलं, पण थोडासा बदल केला. त्या सारणामध्ये मग मी पटकन थोडासा माझ्याकडे होता तो मावा टाकला आणि केशर टाकलं आणि ते छानपैकी परतून घेतलं. सुकं केलं, ओलं राहता कामा नये. त्यामुळे ते चांगलं गरम केलं आणि ते परतून झाल्यानंतर थंड होण्यासाठी बाजूला ठेवलं. त्याच्यानंतर एका साईडला तूप गरम करत ठेवलं व एका भांड्यात मैदा चाळून घेतला आणि त्या मैद्यात की नाही थोडंसं चवीला मीठ टाकलं. त्याच्यानंतर हे गरम झालेलं तूप त्या मैद्यात टाकलं आणि चमच्याने चांगलं ढवळून घेतलं, कारण तूप हे गरम असतं, त्यामुळे पटकन हात घालता कामा नये. त्याच्यानंतर पीठ चांगलं मळून घेतल्यानंतर ते पीठ 5-10 मिनटं तरी बाजूला ठेवायचं. लगेच करायचं नाही. 5-10 मिनिटानंतर त्याच्या मी छानपैकी बारक्या पुऱ्या लाटल्या व त्या पुऱ्या मधोमध कट केल्या, ज्याच्या कारणाने आपल्याला समोसाचा आकार देता येईल आणि मी तेच केलं. म्हणजेच मी गोड समोसे बनवले. ह्या समोश्याच्या आकारामध्ये जे आपण गोड सारण बनवलं होतं ते भरलं, त्याला चारी बाजूने पाणी लावून बंद केलं आणि एका साईडला कढई तापत ठेवली होती. त्याच्यामध्ये तेल टाकून जसं तेल थोडं गरम झालं तसं मी हे समोसे त्याच्यात सोडले आणि मंद आचेवरती हे समोसे छानपैकी गोल्डन कलर येईपर्यंत तळले. गॅस मी फास्ट केला नव्हता. मस्तपैकी अगदी स्लो गॅसवरच मी करून घेतले आणि ह्याचा असा छानपैकी रंग आल्यानंतरच त्यांना बाहेर काढले आणि थंड व्हायला ठेवले. हे अशा कलर आला ना की समोसा तुमचा खुसखुशीत झालाच समजा. आणि हे असे तयार झालेले समोसे मी आज बाप्पांना नैवेद्य म्हणून दाखवले. तुम्हाला हे कसे वाटले ते मला नक्की कळवा आणि जर आवडले असतील ना तर मला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.